Hello student, last lecture we have studied security services and security mechanism. त्यामध्ये पहिले 4 security mechanism आपण स्टडी केले होते. फर्स्ट होतं इन्सिपरमेंट, सेकंड होतं डिजिटल सिग्नेचर, थर्ड होतं ॲक्सेस कंट्रोल अँड फोर्थ होतं डेटा इंटिग्रिटी. त्यानंतर फिफ्थ आहे ऑथेंटिकेशन एक्सचेंज. यामध्ये बघा, इट इज अ काइंड ऑफ मेकॅनिझम यूज टू एन्श्योर ओरिजिनली ऑफ द युजर बाय मीन्स ऑफ इन्फॉर्मेशन एक्सचेंज. यामध्ये काय केलं जातं, पर्टिक्युलर जो आपला डेटा आहे, तो पॅटर्न आहे, तो एका पर्सनशी एक्सचेंज केला जातो, नंबर ऑफ टाइम एक्सचेंज केला जातो आणि त्यानंतर त्या पर्सनवरती ट्रस्ट ठेवला जातो की हा आपला ऑथेंटिकेट पर्सन आहे, आपण ह्याच्यावरती ट्रस्ट ठेवू शकतो. सपोज तुम्ही एक पर्टिक्युलर पर्सन आहात आणि आम्ही सिस्टीम आहोत. आम्ही आपला ऑथेंटिकेट करण्यासाठी आम्ही काय करणार की तुम्हाला नंबर ऑफ डेटा किंवा नंबर ऑफ पॅटर्न्स जे आहेत ते सेंड करत राहणार आणि त्यानंतर एका अशा पॉईंटला नंतर तुमच्यावरती ट्रस्ट ठेवला जाणार की ऑथेंटिकेट पर्सन आहे, आपला जो सिक्युअर डेटा आहे तो मी ह्या पर्सनला पाठवू शकता. मग ह्या मेकॅनिझम थ्रू अशा प्रकारे ऑथेंटिकेशन केलं जातं आणि नंतर सिक्युअर डेटा आहे तो एक्सचेंज म्हणजे सिक्युअर डेटा आहे तो सेंड केला जातो. त्यानंतर नेक्स्ट इज ट्रॅफिक पॅडिंग. Traffic padding, appending of the data bits into the gaps of data flow to prevent the traffic analysis attempts. यामध्ये काय केलं जातं, इट्स गेटिंग द प्रिव्हेंट ऑफ द ट्रॅफिक अनालिसिस. ट्रॅफिक अनालिसिस आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं. ट्रॅफिक अनालिसिस इज नथिंग बट द पॅसिव्ह अटॅक. यामध्ये काय सांगितलं होतं, ट्रॅफिक अनालिसिसमध्ये काय होतं की सेंडर रिसिव्हरला डेटा जेव्हा सेंड करत असतो त्यावेळी पर्टिक्युलर एक थर्ड पार्टी किंवा इंट्रोडर तुम्ही म्हणू शकता, अटॅकर, तो काय करत असतो की तुमचा डेटा कुठून येतोय, कुठे जातोय ह्याचं ऑब्झर्वेशन करत असतो. मग त्याच्यामुळे काय होत असतं की इंट्रोडरला समजत असते की डेटा कुठे आहे, कुठून डेस्टिनेशन काय आहे त्याचं, किंवा रिसिव्हर कुठल्या प्लेसला आहे, किती डेटा सेंड केला जातोय, किती बिटचा डेटा आहे, ही सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती इंट्रोडरला जात असते. मग ही जी इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा जर आपल्याला इंट्रोडरला द्यायची नसेल तर त्याच्यासाठी काय केलं जातं, ट्रॅफिक पॅडिंग केलं जातं. ते बघा आपण डायग्रामॅटिकली शिकूया. त्यामध्ये बघा, ए हा तुमचा सेंडर आहे आणि हे तुमचे डेटा तुम्ही सेंड करत आहात आणि त्यामध्ये कसे नंबर ऑफ गॅप्स, म्हणजे इथे बघा, इथे सपोज तुम्ही डमी पॅटर्न ॲड केलं, इथे डमी पॅटर्न ॲड केलं, हा तुमचा डेटा आहे, इथे डमी पॅटर्न ॲड केलं आणि हा तुमचा रिसिव्हर आहे बी. हे तुमचं पर्टिक्युलर एरिया आहे, त्याच्या थ्रू तुम्ही तुमचा डेटा सेंड करता आणि हा सी हा तुमचा इंट्रोडर आहे. तो काय करतोय की जो डेटा आहे तो ऑब्झर्व करतोय, त्याच्यावरती ट्रॅफिक अनालिसिस करतोय. परंतु आपण जर ह्याच्यामध्ये बघा, हे डमी बिट्स ॲड केल्यामुळे काय, हा पर्टिक्युलर पॅटर्न जो सेंड होत असतो तो मध्ये मध्ये ब्रेक होतो आणि त्याच्यामुळे इंट्रोडरला अजिबात समजत नाही की ॲक्च्युली हा डेटा कोणता आहे. आणि जर आपलं जो नेटवर्क आहे ते कंजेक्टेड असेल तर त्याला ते पण समजणार नाही की डेटा कुठून येतोय आणि कुठे सेंड होतोय. त्यामुळे अशा प्रकारे बघा, इथे ट्रॅफिक पॅडिंगने पर्टिक्युलर डमी बिट्स ॲड केले जातात आणि जो पर्टिक्युलर तुमचा जो पॅटर्न आहे, जो तुम्ही डेटा सेंड करणार आहे त्याचे जे पॅटर्न आहे तो ब्रेक केला जातो. अशा प्रकारे ट्रॅफिक पॅडिंग वर्कआउट होतं. त्यानंतर 7 आहे राउटिंग कंट्रोल. Allowing selecting and secure route of confidential data and also unable to route the modification when volatile of the security suspended. यामध्ये असं सांगितलेलं आहे की आपण जो डेटा सेंड करणार आहोत रिसिव्हरला, तो जो डेटा आहे त्याचे जे रूट्स आहेत ते कंट्रोल करण्याचं काम राउटिंग कंट्रोलमध्ये होतं. त्यामुळे हे बघा एक्झाम्पल बघा त्याचा. सपोज हा तुमचा नेटवर्क एरिया आहे, त्याच्या थ्रू तुम्ही तुमचा डेटा सेंडरकडून रिसिव्हरकडे पाठवताय. हा तुमचा सेंडर आहे, इथून तुमचा डेटा जातोय आणि हा तुमचा बी आहे, रिसिव्हर आहे. मग इथून इथे डेटा जाण्याचे नंबर ऑफ पाथ्स आहेत. सपोज हा एक पाथ आहे, हा एक पाथ आहे, हा एक पाथ आहे, त्यानंतर हा एक पाथ आहे आणि हा तुमचा इंट्रोडर आहे. सो आपण जो डेटा राउटिंग कंट्रोलमध्ये काय केला जातो, डेटा तुमचा इथे आल्यानंतर ह्या रूटने जातोय, अचानकपणे तो रूट चेंज करून इकडे आला, त्यानंतर पुन्हा रूट चेंज करून इथे आला. मग ह्यामुळे काय झालं की पुन्हा सपोज तुम्ही दुसरा एक डेटा सेंड केलाय, इथून जात असेल
रूट चेंज करून पुन्हा ह्याच रूटला आला, पुन्हा चेंज करून इथे आला. मग यामुळे काय झालं, तुमचा जो डेटा आहे तो पर्टिक्युलर रूटने जात नाही. त्याच्यामुळे इंट्रोडरला तो डेटा कुठून कुठे जातो हे समजणार आहे. त्याच्यामुळे तो कन्फ्यूज होणार की ह्या रूटला डेटा येत होता मग गायब कुठे झाला. मग हे काय झालं, त्याच्यासाठी ती कन्फ्युजिंग झालं समजण्यासाठी. मग हा जो कंट्रोल आहे तो राउटिंग कंट्रोल मेकॅनिझमने कंट्रोल केलं जातं आणि आपला जो सिक्युअर डेटा आहे तो सिक्युरिटी मॅनरने आणि फास्ट फॉरवर्ड सेंडरला रिसिव्हरला सेंड केला जातो. ठीक आहे. त्यानंतर लास्ट मेकॅनिझम इज नोटरायझेशन. Notarization to guarantee particular features of data exchange trusted third party is used. याच्यामध्ये काय केलं जाते की आपण जो सेंडर जो रिसिव्हरला डेटा जो पाठवत आहे तो ट्रस्टेड पर्सनकडे आहे की नाही हे चेक करण्याचं काम कुठे केलं जातं, नोटरायझेशन या मेकॅनिझम मध्ये केलं जातं. म्हणजे आपण जो डेटा पाठवतोय तो बरोबर रिसिव्हरकडे पोहोचतोय की नाही हे चेक करण्याचं काम कुठे केलं जातं, या नोटरायझेशन या मेकॅनिझम मध्ये केलं जातं. त्यानंतर सेकंड पॉइंट बघा, आपण जे पहिले बघितले ते स्पेसिफिक सिक्युरिटी मेकॅनिझम होते. मग ते मेकॅनिझम्स काय स्पेसिफिक सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. आणि त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे पर्वेसिव्ह सिक्युरिटी मेकॅनिझम. पर्वेसिव्ह सिक्युरिटी मेकॅनिझम आहे ते स्पेसिफिक सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत नाहीत. आणि स्पेसिफिक आपण बघितले जे 8 टाईप आहेत त्यामध्ये. आणि पर्वेसिव्ह मध्ये 4 टाईप आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे ट्रस्टेड फंक्शनॅलिटी. इट इज अपियर टू बी करेक्ट रिगार्डिंग अ सम क्रायटेरिया. Trusted functionality, any functionality of providing or accessing the security mechanism should be trustworthy, may involve the combination of hardware and software. ट्रस्टेड फंक्शनॅलिटी मध्ये काय केलं जातं, या मेकॅनिझम मध्ये आपण जो डेटा आहे जे सिक्युरिटी मेकॅनिझम यूज करतो आहे ते व्यवस्थित म्हणजे बरोबर आहे की नाही ते चेक करण्याचं काम कुठे केलं जातं, ट्रस्टेड फंक्शनॅलिटी मध्ये केलं जातं. आणि याच्यामध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर अँड हार्डवेअरचे कॉम्बिनेशन्स असतात. त्याच्या थ्रू ते चेक केलं जातं की आपण जे मेकॅनिझम यूज करतोय सिक्युरिटी पर्पजसाठी ते बरोबर आहे की नाही. त्यानंतर सिक्युरिटी लेबल्स. सिक्युरिटी लेबल्स any resources, example storage data, processing power, combination of bandwidth may have an security label associated with it, indicate the security sensitivity. Security label म्हणजे काय, आपण जो कोणत्या डेटा स्टोरेजसाठी एखादी हार्ड डिस्क यूज करत असतो किंवा प्रोसेसिंगसाठी पॉवर बँक वगैरे यूज करत असतो किंवा कम्युनिकेशनसाठी बँडविड्थ यूज करत असतो. मग त्या पर्टिक्युलर जे तुम्ही हार्ड डिस्क वगैरे यूज करत असता त्याच्यावरती एक लेबल लिहिलं असते की त्याचं स्टोरेज किती आहे. एखादी बँडविड्थ यूज करत असतं त्याच्यावरती पण सुद्धा लिहिलेलं असतं. मग हे जे लेबल असतं ते काय सिक्युरिटी पर्पजने त्यांनी त्यांच्यावरती मेन्शन केलेलं असतं. का तर सपोज त्याची जर साईज वाढली तर काही प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा जो डेटा आहे तो सिक्युअर म्हणजे व्यवस्थितपणे राहू शकणार नाही, सिक्युअर मॅनरमध्ये राहू शकत नाही. त्याच्यामुळे अशा थ्रू जे लेबल थ्रू तुम्हाला मेन्शन करून दिलेले असतात ती कुठली झाली, सिक्युरिटी लेबल. म्हणजे ते इंडिकेट करतात लेबल थ्रू तुमच्या डेटाची जी आहे ती सिक्युरिटी. ठीक आहे. त्यानंतर थर्ड पॉइंट इज इव्हेंट डिटेक्शन. It can be used to trigger event reporting alarms, event logging, automatically recovery. यामध्ये काय केलं जातं, इव्हेंट डिटेक्शन केलं जातं. सिक्युरिटी रिलेटेड जे इव्हेंट्स असतात, अलार्म्स असतात किंवा काही टायमिंगला लॉग इन होतं, ऑटोमेटेड लॉग इन होतं. मग त्याचे जे सिक्युरिटीज रिलेटेड जे इव्हेंट्स आहेत ते हँडल करण्याचं काम कोण करतं, इव्हेंट डिटेक्शन मेकॅनिझम करतं. त्यानंतर येतं फोर्थ सिक्युरिटी ऑडिट ट्रेल. इट परमिट्स द डिटेक्शन अँड इन्व्हेस्टिगेशन ऑफ द पास्ट सिक्युरिटी ब्रांचेस. यामध्ये काय केलं जातं की जे सिक्युरिटी मेंटेन करण्यासाठी जे काही मेकॅनिझम्स यूज केलेले आहेत त्याच्याची परफॉर्मन्स काय झाला, किती डेटा यूज केला, किती डेटावरती आपण सिक्युरिटी मेंटेन केली, कुठून डेटा आला, कुठपर्यंत गेला, किती टाईपचा डेटा गेला, ह्याची जी सगळी ऑडिट म्हणजे एका प्रकारे तुम्ही त्याच्यावरती ऑब्झर्वेशन किंवा ऑडिट म्हणजे
इन्व्हेस्टिगेशन केलं जातं तुमचा जो डेटा आहे त्याच्यावरती, त्याला सिक्युरिटी ऑडिट ट्रेल म्हणतात. अँड लास्ट इज सिक्युरिटी रिकव्हरी. includes the mechanism to handle a request to recover from security failures. यामध्ये काय केलं जातं, सपोज काही कारणास्तव आपला काही अटॅक्स झाल्यामुळे आपला जो डेटा आहे तो फेल्युअर होतो. मग या मेकॅनिझम थ्रू जो आपला डेटा फेल्युअर झालेला आहे, जे इव्हेंट थ्रू आपला डेटा फेल झाला आहे किंवा फेल झालेला डेटा असल्यामुळे मध्येच जो डेटा आपला इंटरप्ट आल्यामुळे थांबलेला असेल, मग तो जो डेटा आहे तो रिकवर करण्याचं काम कुठे केलं जातं, सिक्युरिटी रिकव्हरी मेकॅनिझम मध्ये. अशा प्रकारे आपण 4 मेकॅनिझम्स परवेसिसचे 4 मेकॅनिझम्स बघितले. पहिलं ट्रस्टेड फंक्शनॅलिटी, सेकंड इज सिक्युरिटी लेबल, थर्ड इज इव्हेंट डिटेक्शन, फोर्थ इज सिक्युरिटी ऑडिट ट्रेल अँड फिफ्थ इज सिक्युरिटी रिकव्हरी. आणि त्याच्या आधी आपण पहिले बघितले होते ते स्पेसिफिक सिक्युरिटी मेकॅनिझम, इन्सिपरमेंट, डिजिटल सिग्नेचर, ऍक्सेस कंट्रोल, डेटा इंटिग्रिटी, ऑथेंटिकेशन एक्सचेंज, ट्रॅफिक पॅडिंग, राऊट कंट्रोल अँड नोटरायझेशन. अशा प्रकारे आपला फर्स्ट चॅप्टर संपलेला आहे. तुम्हाला कोणतेही डाऊट्स असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही डायरेक्टली मेसेज करून विचारू शकता. थँक्यू.